बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण हातकणले तर आपल्यासमेत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजयजी चौगले यांनी नुकतेच दुय्यम निबंधक कार्यालय हातकणले यांच्याविरोधात दंड ठोपडले. दुय्यम निबंधक कार्यालयात मोठे बोगसचे प्रकरण घडले असं गेल्या वर्षभरापासून अनेक तक्रारी दाखल झाल्या. त्या संदर्भात संजय चौगले यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून ते नेमकी भूमिका काय मांडणार हे आपण स्पष्ट करतोय. साहेब नमस्ते, आपली नेमकी भूमिका काय असेल? नमस्कार. गेल्या बऱ्याच दिवसापासून इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयाचा भोंगळ कारभार हा लोकांच्या समोर आहेच. त्या संदर्भात वेळोवेळी मी लेखी तक्रारी वरिष्ठ स्तरावरती दिलेल्या होत्या. त्या संदर्भात कोणतीही कारवाई केल्याचं काही आपल्याला आजपर्यंत ऐकिवात नाही, किंबहुना मला तसं काही कळवलेलं नाही आहे. मागच्या काही दिवसापूर्वी एक बोगस दस्त आपल्या निदर्शनाला आला. त्याचा पुराव्यासह मी तक्रारीचा भाग याच्यामध्ये एक लोकांच्या समोर किंवा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर आणला होता. त्याच्या तक्रारी मी माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा पोलीस प्रमुख, किंबहुना दुय्यम निबंधक यांचे जिल्हास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिला होता. माननीय मुख्यमंत्र्यांकडे या तक्रारी दिल्या होत्या. परंतु ह्या सगळ्या तक्रारी मला असं वाटतं की यांनी केराची टोपली याला दाखवलेली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या वतीनं आम्ही इथं ठिय्या आंदोलन तहसील ऑफिसच्या दारात करतो आहे. खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणात चाललेला गोंधळ असतानासुद्धा शासन अशा अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करत नाही आहे. उलट त्यांनाच परत वरिष्ठ स्तरावरची पदोन्नती देऊन परत इथंच कामावर बसवलं जाते. हा नेमका काय प्रकार चालला आहे? आणि म्हणून या विषयात मी मागंही एकदा सांगितलं होतं की शिवसेना कोणत्याही पद्धतीनं चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही. आणि निश्चित आम्ही सोमवारपासून याचं एक आंदोलनाची सुरुवात, हा पहिला टप्पा ठिय्या आंदोलन आहे. अजूनही जर शासन जागं नाही झालं, यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर ह्या आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल. आणि शिवसेनेच्या स्टाईलनं निश्चित हे सगळं प्रकरण मी उघडकीस आणणार, हे निश्चित तुम्हाला सांगतो. इथं शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली असून सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न असणाऱ्या दुय्यम कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण केलं जाईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. हातकणंगलेहून विनोद शिंगे,